राष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी. संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मांडण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विरोधकांनी अधिवेशनातील कामकाजावर ताशेरे ओढलेत. मागील महिनाभरात कधी मंत्री तर कधी अधिकारी अनुपस्थित होते. अशा पद्धतीने सभागृह चालले हे मी आतापर्यंत कधीच पाहिलेलं नाही, अशा शब्दात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सभागृहातील कामकाजाविषयी नाराजी व्यक्त केली आहे. पाहूयात. अध्यक्ष महोदय, कष्ट करून जनता व्यवसाय करून पैसे मिळवते, त्याच्यावर आपण कर भरायला लावतो. त्या करातनं आपलं हे सभागृह आणि राज्य आपण चालवतो. अध्यक्ष महोदय, जनतेच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे की नाही? अध्यक्ष महोदय, मागील महिन्याभरात काय आपण हे अधिवेशनात बघितलं? कधी मंत्री अनुपस्थित राहतात तर कधी अधिकारी अनुपस्थित राहायचे. IAS अधिकारी, मला वाटत नाही आता कोणी IAS अधिकारी तिकडं अदृश्य गॅलरीत बसले आहेत. आपलाही आदेश आता पाळायला तयार नाहीत. त्यामुळं अध्यक्ष महोदय, बऱ्याच वेळेला चित्र सभागृहाचं, मी 37 वर्ष सभागृहात आहे, अंतिम आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एवढं सभागृह मोकळं क्वचितच पाहायला मिळतं. आणि अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री महोदय आणि मंत्री महोदय एकदा सभागृहातनं गेले की त्यांच्या मागे सगळ्या बाजूचे आमदार कामं करायला मागे जात असतील असा माझा एक अंदाज आहे. अध्यक्ष महोदय, आपण कायदा करायला हे सभागृहात बसलोय आणि अध्यक्ष महोदय, कायदे पण कसे आपण बघितलं. आज सकाळी 3 कायदे इंट्रोड्यूस झाले आणि दुपारी सरकारचा हट्ट आहे की आत्ताच कायदे मंजूर करा. आम्ही वाचलेलेही नाहीत कायदे, म्हणजे काल मांडायचे होते. रात्री आम्ही अभ्यास करून आज सकाळी काहीतरी बोलू शकलो असतो आणि कायदा मंजुरी केला असता. पण अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं सभागृह चाललेलं मी आतापर्यंत कधी बघितलं नाही. आता एक साधं उदाहरण अध्यक्ष महोदय देतो. 293 वरच्या चर्चा पहिल्या आठवड्यात झाल्या, दुसऱ्या आठवड्यात झाल्या, तिसऱ्या आठवड्यात. मुख्यमंत्र्यांनी तर एकदा जाहीर केलं शुक्रवारच्या आज सगळ्या चर्चेची उत्तरं आम्ही देतो, पण ती आली नाही. त्यावेळी नाही, त्यावेळी नाही आली. आणि नंतर सबसिक्वेंट आठवड्यात चुकीचं जाऊ नये, कारण हे एक मिनिट आपण तपासून घ्या. मी तपासूनच सांगतोय आपल्याला. या संदर्भात पहिल्या 2 आठवड्यांची जी चर्चा झाली त्या संदर्भातली उत्तरं शुक्रवारी येणं अपेक्षित होतं. ती उत्तरं झाली. त्यानंतर शेवटच्या आठवड्यात म्हणजे गेल्या आठवड्यातली जी 2-3 प्रस्ताव होते त्यावरची उत्तरं आज आली आहेत. आज काय आहे? आज 4ही प्रस्तावावरची एकदम उत्तरं द्यायला लागलो आपण. म्हणजे असं कधी झालं नव्हतं अध्यक्ष महोदय. आणि आज अंतिम आठवडा प्रस्ताव हा 5वा विषय आहे, ज्याला आपण 3:30ला संपवणार असं मगाशी घोषित केलंय. आता आपण तुम्ही सगळ्यात जास्त दिलदार आहात असं मला या सभागृहात दिसते. तुम्ही 4 वाजेपर्यंत आमची वेळ वाढवून दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, मी हे यासाठी सांगतोय की आपण 293चे प्रस्ताव बनवून का, मला तर आता अलीकडे असं वाटायला लागले की नियमित होणारं कामकाज म्हणजे लक्षवेधी. म्हणजे मला समजतच नाही, हे अधिवेशन आहे का लक्षावेधीशन आहे? अध्यक्ष महोदय, अधिवेशनात लक्षवेधी 3, 4, 18, 20 आणि कशासाठी हे? अध्यक्ष महोदय, मंत्र्यांनी सभागृहात कुठल्याही विषयावर भाषण केलं तर मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे. पण आमदारांचा दोष नाही आहे, सदस्यांचा दोष नाही आहे. मी सदस्यांना कुणालाही याच्यात दोष देत नाहीये. पण अध्यक्ष महोदय, पहिल्या दिवसापासून जवळपास संपेपर्यंत लक्षवेधी चालू आहे. सदस्यांना का दोष देत नाही अध्यक्ष महोदय? कारण 293च्या विषयात अनेक सदस्य अनेक विषय, हे सगळे लक्षवेधीचे विषय जे आहेत ते बहुतेक सगळे लक्षवेधीचे विषय वेगळ्या विषयावर मांडू शकतो आपण. सब्जेक्टवर, बजेटवर बोलू शकतो, बजेट नंतर विषयांवर डिमांड्सवर बोलू शकतो. या 4, 5, 6 ज्या 293 आल्या त्याच्यावर सदस्य बोलू शकले असते. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपलं काय चाललंय, लक्षवेधीला जास्त टाइम जातोय आणि मूळ 293 सारखे विषय संध्याकाळी 7 वाजता येतात. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.